चला मंडळी, आज जाऊया अमेरिकेतल्या कॉस्को या होलसेल दुकानात आणि बघूया मम्मी पप्पांना हे अमेरिकेतलं दुकान पाहून कसं वाटलं. कॉस्कोमध्ये होलसेलमध्ये वस्तू मिळतात, त्यामुळे सगळीच ग्रॉसरी शॉपिंग इथून करता येत नाही. तरी काही वस्तू घेण्यासाठी आम्ही कॉस्कोलाच निवडतो. जसं की हे पनीर खूप छान असतात, सॉफ्ट असतात, ते इथून आम्ही घेतो. फळं खूप सुंदर क्वालिटीची इथे मिळतात, ती सुद्धा इथूनच आम्ही घेतो. दूधसुद्धा हे 3 पॅकेटमध्ये घेणं इथून बेस्ट वाटतं. याची एक्सपायरी डेटसुद्धा 1 महिनाभर तरी असते आणि क्वालिटीसुद्धा उत्तम असते. पावायचा काय आहे ग? कुरकुरी पण वाटतोय. पाव नसेल ग, काहीतरी वेगळं आहे. पावच आहे पावच. कसा कसा? बापरे, केवढा मोठा पाव. आणि हे काय आहे? तो पण ब्रेडच आहे. ख्रिसमस सीझन सुरू आहे, त्यामुळे पाय, चॉकलेट्स आणि ख्रिसमसच्या वस्तूंनी सगळं सजलं होतं. कॉस्को तर अर्ध इंडियन शॉपच म्हणायला लागेल, कारण इथे पाणीपुरीसुद्धा मिळते. इथे काही प्रोडक्टचे सॅम्पल्स त्यांनी ठेवलेले असतात, ते सुद्धा मम्मी पप्पांनी ट्राय केले, त्यांना ते सुद्धा आवडलं. त्यानंतर इथे आम्ही फ्रोझन प्रॉन्ससुद्धा घेतले, ते खूप छान क्वालिटीचे इथे मिळतात, वेगवेगळ्या साईजचे मिळतात. कांदे, टोमॅटो, ब्रेड, चिकन, दूध, फ्रूट्स, प्रॉन्स, अंडी अशा सगळ्या खरेदीचं आमचं बिल $200 झालं. प्रत्येक महिन्याला काही आम्ही कॉस्कोमध्ये येत नाही, पण काही वस्तूंसाठी 2 महिन्यातून एकदा तरी आम्ही कॉस्कोला नक्की भेट देतो. तुम्हाला ही अमेरिकेतली ग्रॉसरी शॉपिंग कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा.